यांनी या ठिकाणी आपल्या रामायण कथेला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले वैजापूरहून ते या ठिकाणी महाराजाचं सत्कार करत आहे. असं सांगितलं जातं का सीतेला लक्ष्मण रेषा आणि सांगतो का बहिणी याच्या बाहेर येऊ. लक्ष्मण रेषा आमच्या प्रत्येक लक्ष्मणाने घराला मारलेली आहे. घराला उमरा बसवलाय लक्ष्मण रेषा. उमरा याचा अर्थ मर्यादा, संस्काराच्या मर्यादेला उमरा असं म्हटलेलं आहे. त्याला लक्ष्मण रेषा म्हटले. ती ओलांडावी का न ओलांडावी हे त्या घरातल्या स्त्रीला ठरवायचं. म्हणून त्याला लक्ष्मण रेषा असं म्हटलं. नेमकं लक्ष्मण रामाकडे जातो आणि त्याच वेळेस दूरवर लपून बसलेला जो रावण असतो तो येतो. पुन्हा वेशांत, पुन्हा वैराग्य. रावणाला वैराग्य प्राप्त होतं आणि मुखातून शब्द निघतो, माई भिक्षा. सीतेला आवाज येतो. तिला म्हटलं एवढं वनामध्ये कोणी साधू असतात, आला असं. म्हणून सीता साधूला प्रणाम करते आणि जी काही भिक्षा आहे ती साधूला देते. रावण सीतेचं तिथून हरण करतो. आपलं जे भावाकडून लुटलेलं जे विमान आहे त्या विमानात तिला बसवतो आणि सीतेला घेऊन रावण निघतो. नाशिकच्या पंचवटीला पंचवटी का म्हटलं गेलंय जरा तुम्ही नीट लक्ष द्या. राम लक्ष्मण जानकी ज्यावेळेस पंचवटीमध्ये येतात ना, पंचवटीमध्ये 5 घटना घडतात. पहिली घटना जी घडते, विसावलेले राम जानकी लक्ष्मण. लक्ष्मण पहिला प्रश्न रामाला विचारतो का हे दादा, माझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याची उत्तर कृपया मला मिळावी. 5 प्रश्न लक्ष्मण रामाला विचारतात. तिथं लक्ष्मण गीता अवतरित होते. राम लक्ष्मणाच्या प्रश्नांची उत्तरं देतात. ही पहिली घटना त्या जागेवर घडते. दुसरी घटना घडते तिथे शूर्पणखा येते. तिसरी घटना घडते खर आणि दूषण 14,000 सैन्यासह येतात. चौथी घटना घडते मारीच तिथे येतो. आणि 5वी घटना घडते रावण सीतेचं भक्तीचं हरण करतो. 5 घटना घडतात म्हणून त्याला पंचवटी असं म्हटलं गेलेलं आहे. बहुधा पंचवटी म्हणजे 5 प्रकारचे वड आहेत असंही सांगितलं जातं. पण शास्त्रकार आणि चिंतनकार 5 गोष्टी तिथं घडल्या म्हणून त्याला पंचवटी आहे असं म्हणतात. रावण सीतेला घेऊन जातो. सीतेला नेल्यानंतर जटायू ते बघतो, कारण ही माझ्या मित्र दशरथाची सून आहे आणि हा रावण कुठे घेऊन चाललाय. म्हणून जटायू पंख पसरतो भव्य असे आणि त्या रावणावर स्वारी करतो, हल्ला करतो. रावणाला सांगतो, हे रावण, आम्ही दोघं भावांनी तुझा कितीतरी वेळा पराभव केलेला आहे. ही जी चालवली ना, हे माझा मित्र राजा दशरथ, अयोध्या नरेश त्याची सून आहे. त्याचा पुत्र राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये आहे आणि त्यांना विचारलं असतं ना तू, तर तुला त्यांची ताकद कळाली असते. त्यांच्या अपरोक्ष तू या सुनेला उचलून चाललास. दशरथाची काय आणि माझी सून काय, मी हिला जाऊ देणार नाही. म्हणून तो त्याच्याबरोबर प्रचंड युद्ध करतो. शेवटी रावणाची ताकद बलाढ्य असते. पंख छाटले जातात आणि इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद या गावी जटायू कोसळतो. इकडे राम लक्ष्मण येतात प्रवास करत आणि प्रवास करत आल्यानंतर ते बघतात, अरे जानकी कुठे? मध्ये बघतात नाही, सगळीकडे हाका मारतात, हे जानकी कुठे आहेस तू, हे जानकी कुठे आहेस तू. राम लक्ष्मणाला विचारतात, मी तुझ्यावर तिची जबाबदारी सोडून आलो होतो. लक्ष्मण म्हटला, भैया इथे तसं काही नव्हतं. मी तशी लक्ष्मण रेषा म्हणजे वहिनीला सगळ्या सूचना देऊन आलो होतो. ज्यावेळेस मला तुझा आवाज ऐकायला, लक्ष्मणा धाव, म्हणून मी अगोदर तुला मदतीला आलं पाहिजे, म्हणून मी अगोदर तुझ्यासाठी आलो. वनवासाला निघताना मी तुझ्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. कौसल्या मातेला काय मी उत्तर देईन. म्हणून
लक्ष्मण आणि राम त्या ठिकाणी दोघेही शोधायला लागले. दुःखी होत. लीला वर्णन सुरू झालेले. परमात्म्याचं अवतरण होतं. परमात्मा राम ही जर दैवी शक्ती आहे तर तिथं बसल्या बसल्या एका बाणात रावणाला मारू शकली असती. जर दैवी शक्ती आहे, राम हा राजा आहे आणि राजा मनुष्य रूपात ज्यावेळेस अवतरित झाला तर मनुष्याचे सगळे सुख दुःख समाजाला दाखवावे लागतात, अन्यथा लोक संशय घेतील. अरे हे तर परब्रह्म आहे, हे तर दैवी शक्ती आहे. मेने रावणाला जागेवर का नाही मारलं? हा जर खराच देव येतो. म्हणून ज्या रूपामध्ये अवतरण झालं त्या रूपामध्ये त्या वेदना, मनुष्याच्या सगळ्या वेदना त्याचं दाखवण्याचं काम रामाला करावं लागलं. म्हणून हे सीते, हे सीते, हे सीते शोक करीत निघाले. निघता निघता प्रवास करत पुढे चालत असताना हा जटायू जिथं जखमी होऊन पडलेला होता, राम त्या जटायूकडे बघतो. भव्य पंख असते. कमी पंचवटी देण्यापूर्वी मला जटायू भेटला होता. त्याने सांगितलं होतं मी तुझे वडील दशरथांचा मित्र आहे. राम धावत त्याच्याकडे जातात, त्याला आपल्या मांडीवर घेतात. काय झालंय काका? त्यावेळी सांगतात, अरे रावणाने तुझ्या पत्नीचं, माझ्या मित्राच्या सोनाचं, म्हणजे माझ्या सोनाचं हरण केलं. मी त्याला बोललो, अरे त्याचा पुत्र राम आणि लक्ष्मण असताना हिंमत होती तर तू तिचं हरण करून बघायला हवं होतं. म्हणून मी विरोध केला. मी आणि माझ्या भावाने, आम्ही दोघांनी संपत्तीने आणि या जटायू, आम्ही दोघांनी रावणाला कितीतरी वेळा पराभूत केलेले. पण आज मी एकटा होतो, माझा भाऊ नाही. म्हणून रावणाने माझी पंख छाटली. मी वेदनेने विवलतो. हे रामा, माझा मृत्यू अटळ आहे, मी मरणार आहे. पण माझ्या मरताना एक मला गोष्टीचा आनंद वाटतो की माझं डोकं तुझ्या मांडीवर आहे. राम सांगतात, हे काका तुम्ही जाणार इथपर्यंत बरोबर आहे. तुम्ही ज्या स्वर्गात जाल तिथं माझ्या पित्याची, राजा दशरथाची भेट होईल. आणि राजा दशरथाची भेट झाल्यानंतर तुमच्या चर्चेमध्ये कृपया मी तुम्हाला विनंती करतो का त्यांना तुम्ही हे सांगू नका की रामाला त्याच्या पत्नीचा सांभाळ करता आला नाही, जानकीचं अपहरण झालं. पिता एक तर माझ्या वनवासामध्ये दुःखी होऊन देह सोडून गेलेले. जानकीची काळजी घे असं मला सांगितलेलं असल्यामुळे जर मी तिची काळजी घेऊ शकलो नाही तर पित्याला पुन्हा दुःख होईल. म्हणून कृपया मी विनंती करतो तुम्ही हे सांगू नका. अभिवचन दिलं जात आणि तो जटायू आपला देह रामाच्या मांडीवर सोडतो. त्या टाकेत, इगतपुरी तालुक्यातल्या टाकेतला राम त्या ठिकाणी जटायूचं सगळे संस्कार करतात. आणि सगळे संस्कार पार पाडल्यानंतर राम पुढचा प्रवास करीत करीत ज्या दिशेने गेलं, करून त्याला जटायू सांगतात तू ह्या दिशेने जा. म्हणून राम प्रवास करीत 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 निघतो. तोपर्यंत थोडस आपण संकीर्तन श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
जयकार देत नाही का आपण? आपल्याला काय कंटाळा येतो जयकाराचा? सियावर रामचंद्र भगवान की जय. भगवान राम, राजा राम आणि वनवासी राम, तिन्ही रूपांचं स्वतःचा अधिकार सांभाळत राम जटायूचं सगळे संस्कार पूर्ण करत. आणि जटायूने सांगितल्यानुसार राम प्रवास करत करत त्या दक्षिणेच्या बाजूने प्रवास करायला लागतात, पंपा सरोवराच्या दिशेने. राम पुढे चालत असताना त्यांच्या लक्षात येतं, कारण इथं काहीतरी आश्रम लागला. कोण आहे त्या आश्रमामध्ये? मतंग ऋषींचा तो आश्रम. तो आश्रम आता एक स्त्रीकडे आहे, तिचं नाव शबरी. अगदी मृत्यूच्या जवळ आलेली, थकलीत, कृश झालेली. ही शबरी ज्यावेळेस तरुण होती ना, त्यावेळेस तिच्या वडिलांनी, म्हणजे भिल्ल समाजामध्ये तिच्या वडिलांनी तिचा विवाह जमवला. भिल्ल समाजामध्ये पद्धत होती का विवाह जमल्यानंतर येणारं वऱ्हाड जे असायचं त्याला विवाहाच्या कालखंडामध्ये भोजन मांसाहाराचं दिलं जायचं. अरे मला असं काय? आवाज भजन जे आहे ते समाजात वगैरे आहे. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करे गुणगान करिए. राम प्रभु की सभ्यता विचारलं की दादा हे काय? ते म्हटलं अगं तुझा विवाह आपण जमवलाय आणि या विवाहाच्या निमित्तानं आलेल्या पै पाहुण्यांसाठी ही व्यवस्था. शबरी विचार करते का माझ्या विवाहाच्या कालखंडामध्ये इतक्या प्राण्यांचा बळी द्यावा लागणार? ते म्हटले नका, तुम्ही यांना सोडून द्या, आपण दुसरं अन्न शिजवू, आपण यांना सोडून द्या. ते तिचे वडील त्याला विरोध करतात. शबरी विचार करते का जर माझं ऐकलंच जात नसेल तर मी हा विवाह केला पाहिजे का? म्हणून रात्रीची ती लहान लेकरू विचार करते का केवळ प्राण्यांचा बळी जात असेल तर मी तो विवाह करतो, पशुबळी नको विवाह, आणि निघून जाते. भिल्ल समाज शोधन कार्यामध्ये पूर्वीपासून सरस आहे. कोणतीही गोष्ट शोधायची म्हटली ना तर ते एखाद्या प्राण्याचे पाय जरी सापडले तर त्या पायाने त्याला शोधत शोधत बरोबर जातं. सगळ्या भिल्लांनी सगळ्या दिशेला तिला शोधलं. तिलाही माहित होतं का मला हे शोधायला येणार आहे. ते रात्र रात्र वेगवेगळ्या झाडांवर, झाडांची टोळी, जंगलात इकडे तिकडे मुक्काम करत 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 एकदाची ते दूरवर असलेल्या आश्रमापर्यंत येते. आणि आता आपली मुलगी सापडत नाही, गेली, म्हणून ते शोध सोडून गेले. जो आश्रम समोर दिसतो ना त्या आश्रमाच्या जवळ असलेल्या एका वृक्षाच्या उंच अशा झाडावरती जाऊन थांबते आणि पहाटच्या वेळेस तिला जाग येते. मंत्र उच्चार करत
हे काही शिष्य मंडळी पुढे चाललेली, पाठीमागून कुणीतरी मोठा साधू आहे, तो चाललेला आहे. अंधार आहे, ब्रह्ममुहूर्त आहे, आणि मतंग ऋषी नदी स्नानाला जायचे. असं कितीतरी दिवस ती बघायची, जंगलातली फळं खाऊन त्याच वृक्षावर थांबायची. तिने विचार केला की एवढे मोठे महात्मा पहाटे जातात, मग कमीत कमी आपण यांचा रस्ता तरी स्वच्छ करा. शबरी त्या सगळे शिष्य आणि मतंग ऋषी उठून स्नानाकडे जाण्याच्या वेळेच्या आधी उठायचे आणि सगळा रस्ता स्वच्छ करायचे. मतंगांच्या एकदा लक्षात आलं, दोनदा आलं, खूप वेळा मतंगांच्या लक्षात आल्यावर आश्रमात त्यांनी विचारलं, आपण स्नानाला सगळे जातो, आपला रस्ता कोण स्वच्छ करतो? त्यांना असं वाटलं कोणी शिष्य असेल तर बोटवर करून सांगाल, गुरुजी मी जातो. सगळे शिष्य शांत होते. गुरुजी विचारतात, तुमच्यापैकी कोणी उठून तो रस्ता स्वच्छ करता का? त्या रस्त्यावर फुले टाकली जाते, सडा समार्जन केलं जाते, तुम्ही करता का कोणी? ते म्हणजे नाही गुरुजी, आम्ही नाही. अर्थात त्यावेळेचे शिष्य प्रामाणिक होते, तो भाग वेगळा. मतंग ऋषी विचार करतात की या सगळ्या रस्त्यावर एवढ्या वर्षापासून कोण सेवा करते म्हणून बघायचं. म्हणून मतंग ऋषी सगळ्या शिष्यांना आदेश देतात की आपल्याला ज्या वेळेस जायचं ना, आपण रस्ता बदलून जाऊया. म्हणून रस्ता बदलून जातात आणि दूरवर बघतात काय त्या रस्त्यावर कोणीतरी मुलगी आहे आणि त्या रस्त्यावर झाडते, सडा समार्जन करते, फुलं टाकते. मतंग स्नान करून येतात आणि त्या ठिकाणी थांबतात आणि हाक मारतात, हे कन्ये तू कोण आहेस मला माहित नाही, पण हे जे करतेस ते तू करतेस, त्यामुळे तू इथं कुठे जवळ असशील तेव्हा खाली उतर. ती घाबरते, तिला वाटतं मला मतंगाने बघितल्यानंतर मला आता मतंग शासित करतील, दंडित करतील. साधू आहेत, शाप देत, घाबरली, पण बीत 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 खाली उतरले. हात जोड, तेवढे कन्ये घाबरू नकोस, तुझं काय नाव? ते म्हणले माझं नाव शबरी आहे. कशी आली, काय आली, तिचा इतिहास सांग. आणि मतंग सांगते, चल बेटा माझ्या बरोबर आश्रमात चल. सगळ्या शिष्यांचं तिला आश्रमात घेऊन येतात. शिष्यांना सांगतात तिच्या फलाहाराची व्यवस्था करा. तिला फलाहार दिला जातो आणि मतंग ऋषी तिला आपल्या समोर मांडी घालून ध्यानस्थ करायचा प्रयत्न करतात आणि सांगतात, हे शबरी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एवढ्या दिवस तू माझ्या सगळ्या स्नानाच्या रस्त्याची सातत्यानं सेवा करत होती, त्याच्यावर सडा असमार्जन, रांगोळी, फुलं टाकत होती. साधूची एवढे दिवस सेवा केल्यानंतर साधू का प्रसन्न होऊ नये? रामायण आम्हाला हे शिकवतं की साधू ज्या मार्गाने जातो ना, तो मार्ग आम्ही स्वच्छ ठेवा आणि मग त्या मार्गानेच आमचं जाणं येणं सुरू करा. माऊली म्हणाले ना, भाष्याकारात ते वाट पुसतो, म्हणजे शंकराचार्यांना आम्ही विचारून घेऊ कोणत्या मार्गाने जायचं. शबरीला मतंग ऋषी सांगतात, हे शबरी तू या आश्रमात आलीस, आता तू काळजी करू नको. ती म्हणायची, गुरुजी इथे सगळे पुरुष साधक आहे, स्त्री साधक दिसत नाही, म्हणून मला भीती वाटते आश्रमात कसं यावं. त्यात मी शूद्र बिल्ला आहे, त्यामुळे आश्रमात जातीचा व्यवस्था, जातीचा विचार, कोणत्या आश्रमामध्ये जात पात धर्म पाळलं जात. आणि शबरी मतंग ऋषी ज्या पद्धतीनं साधना सांगतील ती साधना करत 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 कितीतरी काळ जातो. अनेक दिवस मतंग सांगतात, हे शबरी मी माझा देह काल परत्वे, जन्म ज्याचा आहे त्याचा मृत्यू होणार, त्यामुळे मी माझा देह ठेवणार. शबरीला मोठं दुःख होत. शबरी सांगते का माझं इतकं वय झालंय गुरु, मी साधना केली, तुम्ही मला भगवंताची व्याख्या सांगितली, भगवंत ब्रह्मा आणि माया हे सगळं तुम्ही समजावून सांगितले, आणि मी तुम्हाला विचारलं की परमात्म्याची सेवा केल्यानंतर माझी परमात्म्याची भेट होईल का या जन्मामध्ये, तेव्हा तुम्ही मला आश्वासित केलं की शबरी या आश्रमामध्ये परमात्मा स्वतःहून तुला भेटायला येईल. शबरीला आश्चर्य वाटतं. शबरी म्हणते, गुरुजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला सांगा परमात्मा या आश्रमामध्ये भेटायला येणार असेल तर मी तो ओळखायचा कसा की हा परमात्मा आहे. मतंग ऋषी सांगतात, शबरी
परमात्म्याचे चरण आणि माझे चरण यात काहीही फरक नसणार. माझे जे आता चरण जे आहेत ज्यांची तू सेवा करते ना तसेच चरण परमात्म्याचे आहेत. त्यामुळे असे चरण जर तुला दिसले तर समज परमात्मा तुझ्या अंगणात आला. आणि योगायोगानं सीता शोधन करत करत राम लक्ष्मण मदन ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. एवढा काळ जातो, शबरी वयोवृद्ध झालेली असते. राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील ही माझी प्रार्थना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना पतित पावना श्री रघुनाथा एकनाथ ये दाता दाता पतित पावना श्री रघुनाथा एकनाथ ये दाता दाता पायीन पूजेन टेकेन माता तोच स्वर्ग मज इथेच येईल तोच स्वर्ग मज इथेच येईल पुरेपणा जीवना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना मीन अहिल्या शापित नारी मीन जानकी राजकुमारी मित्रांची वेडी शबरी तुझ्या पदाते अखंड चिंतन तुझ्या पदाते अखंड चिंतन ही माझी प्रार्थना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना दूरवर चालत येणारे दोन धनुष्यधारी तरुण वल्कल नेसले. क्षत्रिय तर आहे पण डोक्याच्या जटा बांधले. साधू आहे पण खांद्याला धनुष्य आहे. आश्रमाकडे येताना शबरी वृद्ध झालेली थकलेली. तिच्या डोळ्यापुढे एकच आहे का माझ्या गुरुजींनी मला सांगितलंय शबरी तुझ्या आश्रमात स्वतः परमात्मा चालत येईल. गुरुवर विश्वास होता तिचा का माझे गुरुजी म्हटले माझ्यासाठी परमात्मा आश्रमात चालत येईल. कोणी आलं का ती त्याची वाट बघायची, त्याचं स्वागत करायचे आणि त्याच्या चरणाकडे बघायचे, त्याचं चरण प्रक्षालन करायचे. दूरवरून येणारे राम लक्ष्मण चालत 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 येतात. जसे जवळ आले तस ते शबरीचं लक्ष रामाच्या पायाकडे गेलं आणि मतंग ऋषींचे जसे चरण होते तसे तिला रामाचे चरण दिसले. वृद्ध काळात काठी टेकत जोरात शबरी चालत चालत गेली आणि धाड कंदीशी त्या चरणावर कोसळली. एवढी वयोवृद्ध श्री कोण आहेत माझ्या चरणावर कोसळली म्हणून पटकन रामाने उभी केली. हे काय कोण आहात तुम्ही माझ्या चरणावर का कोसळलात? तो शबरी रामाच्या गालाला हात लावते, शरीराला हात लावत्या. परमात्मा असा आहे ज्याची एवढी वर्ष मी मागणी केली, ज्याच्यासाठी एवढी साधना केली. माझ्या गुरुने जो मला मंत्र दिला त्या गुरुच्या मंत्राची मी सतत जप केला, तो हा असा आहे. मी त्याला तपासलं, वारंवार त्याला स्पर्श करावा लागायचा.
त्या रामाचा हात पकडला. चला 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 चला, आणि काठी टेकत, एका हाताने काठी टेकत आणि एका हाताने रामाला पकडत 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 शबरी आश्रमात घेऊन. त्या ठिकाणी ती म्हणते का तुम्ही थांबा. राम म्हणे नको, नाही तुम्ही थांबा, माझा ऐका. हा मतंग ऋषींचा आश्रम, मी शबरी आहे, त्यांची शिष्य आहे. एवढी वर्ष केलेल्या साधनेमध्ये माझ्या गुरुने मला शब्द दिलेला होता की शबरी, जोपर्यंत परमात्मा तुला भेटत नाही तोपर्यंत तू देह सोडू नको. मी विचारलं होतं गुरुजी मला परमात्मा कसा भेटेल, आणि माझ्या समोर आला तर तुम्ही ओळखायचा कसा. तर माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं, हे राम, की परमात्म्याचे चरण आणि माझे चरण वेगळे नाही. माझ्या गुरुजींचे, मतंग ऋषींचे चरण तुमच्यासारखेच आहेत. म्हणून मतंगांनी सांगितलेल्या शब्दावर माझा विश्वास असल्यामुळे माझ्या अंगणात स्वतःहून चालत आलेले हे ब्रह्म आहे, म्हणून मला त्याची सेवा करू द्या. शबरी चरण प्रक्षालन करते, गंध लावते, फुलं अर्पण करते, जवळ आणलेली काही फळं आहेत ती त्याच्या पुढे देते. आम्हाला सांगितलं जातं का शबरीने बोरं खाल्ले, उष्टे बोरं आम्हाला दिले. गोष्ट आहे, आमच्या डोक्यात कायमची भीत आहे, शाळेत शिकवले. शबरीचं वय वृद्धकाळ लक्षात घेत, बोरीच्या झाडाचं कोणतं फळ पिकलं आहे आणि कोणतं कच्च आहे इतकी समजण्याची बुद्धी शबरीकडे नव्हती का? त्यासाठी तिला खाऊन पाहण्याची गरज होती का? ज्येष्ठ माणसं जे असतात ना ते अनुभवाने सांगतात, अरे हे पिकलेलं आहे, हे कच्च आहे. शबरी ज्येष्ठ होती, केवळ अनुभवाने तिने जे पिकलेले आणि चवदार फळ होते ते जमा केले आणि एका ठिकाणी आणले होते का हे रामा, या फळांचा आपण फलाहार करावा. पण केवळ भक्तीची तीव्रता, भक्तीची उंची दाखवण्यासाठी आम्ही सांगतो की शबरीने जी फळं गोड आहे की आंबट आहे ही चाखून बघितली आणि मग रामाला दिली. रामाने ती आवडीने खाल्ली. का? तर परमात्मा हा भक्तीचा भुकेला आहे हे त्यातून दर्शवण्याचा एक भाग आहे. राम त्या फळांचा स्वीकार करतात, लक्ष्मण फळांचा स्वीकार करतात. झालं? आता हातच लावू नका. 20-25 मिनिटं राहील, डिस्टर्ब झालं, मग उगीच वेळ गेला. नाही त्यांच्याकडे एका आवाजानं मला धक्का लावून दिला ना तुम्ही. रामगिरी महाराजांची मी भागवत कथा घेतली होती.
आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कीर्ति ललित ललित सियापी की कीर्ति ललित ललित सियापी की आरती श्री रामायण जी आरती श्री रामायण जी गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक विज्ञान विशारद शुक सनकादिक शेषारुनारद वरनि पवन सुत कीर्तिनि की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टदश छहो शास्त्र सब ग्रंथन कोरस मुनि जन धन संतन को सर्वत सार अंश संहत सब ही के आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत संतत शंभु भवानी अरुभट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि मरज बखाने कागभूषण गरुड़ के आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कविमल हरणि विषय रस पीके शुभग श्रृंगार मोक्ति जुवते के दलन रोग भव भूरि अमेके तात वात सब विधि तुलसी के आरती श्री रामायण जी के कीर्ति दुरित लंघित किया की